माझ्या चॅनेलमध्ये. तर आज मी तुम्हाला माझी ही जी तेलकट झालेली जी तेलाची किटली आहे तर ती मी कशा प्रकारे क्लीन करते हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अगदी घरच्या साहित्यामध्येच आपल्याला ही तेलाची किटली स्वच्छ होती. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करू. तर पहा माझी तेलाची किटली किती तेलकट झालेली आहे. तर इथे मी थोडंसं चमच्यामध्ये 1 2 ते 3 थेंब आहे तर विम जेल घेतलेला आहे. हे ऑप्शनल आहे, नाही घेतलं तरीही चालू शकतं. त्यानंतर इथे मी बारीक मीठ घेतलेलं आहे. तर मिठामुळे आपले जे तेलकट डाग असतात ते थोडेसे कमी होतात व पटकन निघतात. व इथे एक लिंबू आहे ते घेतलेलं आहे, ते नसेल तरीही चालेल. फक्त पाणी आणि मिठामध्येच आपल्याला हे गरम पाण्यामध्ये सर्वीकडून हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. एक उकळी आली की सर्व किटली आहे तर व्यवस्थित सगळीकडून एकसारखी अशी हलवत गरम करून घ्यायची. गरम केल्यामुळे आपले तेलकट चिकट डाग आहेत तर ते निघले जातात व आपली किटली पटकन अशी स्वच्छ होते व तेलकट डागही अगदी झटक्यात निघून जातात. तर इथे मी भांडी घासायची जी कोणती घासण आहे त्याने फक्त थोडंसं भांडी घासायचं साबण किंवा मग जेल आहे तर ते घेऊन हलक्या हाताने घासून घ्यायची. अगदी चकाचक असे निघते. तर मी तरी तेल संपलं की लगेचच किटली आहे तर ती घासून घेते, म्हणजे जास्त तेलकट व चिकट होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही हे तेल संपलं की लगेच किटली क्लीन करत जा. खूप छान अशी राहते, अजिबात तेलकट होत नाही. माझी खूप जास्त त्यामुळे तेलकट होत नाही. तर पाहू शकता अगदी किती छान, अगदी घरच्या साहित्यामध्ये चकाचक अशी निघालेली आहे. तर इथे मी तुम्हाला पुसूनही दाखवते. तर पुसल्यानंतर दिसेलच तुम्हाला अगदी चकाचक निघते. तर खूप जास्त तेलकट न होऊन देता अशा प्रकारे तेल संपलं की लगेच क्लीन करायचं, म्हणजे आपली किटली ही खूप छान व तेलकट अजिबात होत नाही व छान चकाचक अशी राहते. तर पाहू शकता किती छान अशी निघालेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. व माझ्या जर चॅनेलवर तुम्ही नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येत राहतात. तर तुम्हाला जर पाहायला आवडत असतील व तुम्हाला यापुढे कोणता व्हिडिओ पाहायचा आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा. व माझी किटली कशी निघालेली आहे व तुमच्याकडे काय कोणती वेगळी पद्धत आहे का तेलाची किटली क्लीन करायची तेही नक्की कमेंट करून सांगा. तर धन्यवाद.